आज आपण या ठिकाणी सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित शाळा आणि सुरक्षित प्रवास या टॅगलाईनच्या अनुषंगाने आपण आज डोंबिवली उपविभागामध्ये एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं. त्याला आपण पाहत असाल की प्रशासकीय अधिकारी जे म्हणजे केटीएमचे अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, त्यानंतर आरटीओचे अधिकारी असतील, हे सगळे उपस्थित होते. नंतर या डोंबिवली विभागातील सर्व स्कूल असतील, त्यामुळे प्रायमरी स्कूल आहे, हायस्कूल्स असतील, त्यांचे सगळ्यांचे स्कूलचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर स्कूल व्हॅनचे चालक मालक यांचे प्रतिनिधी हे सगळे उपस्थित होते. आणि आपला तोच प्रयत्न आहे की यापूर्वी आपण 2 दिवसापूर्वी कल्याणमध्ये हे असं शिबिर आयोजित केलं होतं. त्या शिबिराला खूप चांगला प्रकार प्रतिसाद मिळाला होता. त्यातून एकच आपली हे आहे की जेणेकरून जे काही शासकीय नियम आहे, शासकीय ज्या GR आपल्याला आलेले आहेत त्या संदर्भातल्या ज्या प्रत्येकाच्या जबाबदारी आहेत, त्याच्यामध्ये स्कूल प्रशासनाची जबाबदारी असेल, स्कूल व्हॅनची जबाबदारी असेल, पालकांची जबाबदारी असेल, हे सगळ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हे शिबिर आयोजित केलं होतं. आणि याच्यामध्ये सगळं कायदेविषयक असेल, सायबर विषय असेल, हे सुद्धा या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर जो विषय आता मांडला गेला त्या ठिकाणी काही स्कूल प्रशासन असतील किंवा काही जे स्कूल व्हॅनचे ओनर्स आहेत यांच्याकडून पण त्या ठिकाणी अडचणी त्यांनी मांडल्या गेल्या. निश्चितपणे त्या ठिकाणी आहे की काही जबाबदारी पालकांची सुद्धा त्यांनी उचलली गेली पाहिजे. त्या ठिकाणी काही रिपीटेडली कंप्लेंट्स हा स्कूल प्रशासनाकडून पालकापर्यंत गेल्या जातात, पण पालकांकडून तेवढा त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही. आजकाल बघाल की सगळे पालक जे आहेत, पॅरेंट जे आहेत, ते कुठे वर्किंग पॅरेंट्स आहेत. अशामुळे आपल्या मुलांकडे आपल्याला किती वेळ दिला जातो की आपला मुलगा ज्या स्कूल बसमध्ये किंवा ज्या रिक्षामध्ये किंवा व्हॅनमध्ये आपल्याला स्कूलला जात आहे तो व्यवस्थित जात आहे का, व्यवस्थित त्या ठिकाणी पोहोचत आहे का, त्याच्या काही अडचणी आहेत का, ड्रायव्हरच्या काही अडचणी आहेत का, याबाबत पालकांनी सुद्धा कुठेतरी सजग राहिलं पाहिजे. जेणेकरून जर एखादी अप्रिय घटना त्या ठिकाणी एखादी घडायची असेल त्याकरता ती घडू नये याच्याकरता पालकांनी सुद्धा सजग राहणं गरजेचं आहे. आणि त्या मुलांशी पण आपल्याला एवढाचा डायलॉग काढला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्या काही अडचणी आहेत. आज आपण या ठिकाणी पाहतो की आरटीओ डिपार्टमेंटने अतिशय चांगल्या अशा सुंदर अशा व्हिडिओ क्लिप तयार केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सगळ्याबद्दलची माहिती त्यामुळे परिपूर्ण अशी माहिती दिली गेलेली आहे. आणि त्या माहितीपर्यंत आम्ही या सगळ्या क्लिप ज्या आहेत त्या आपल्या मार्फतीने, मीडियाच्या मार्फतीने आणि सगळ्या पोलीस प्रशासनापर्यंत आम्ही त्या पोहोचवलेल्या गेलेल्या आहेत, जेणेकरून एक चांगला अवेअरनेस मुलांच्या पर्यंत जाईल आणि आपण जे काही चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत त्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे. स्वप्नातील घर आता तुमच्या बजेटमध्ये. नवी मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं स्वप्न आहे का? तर तुमच्यासाठी खास संधी घेऊन आले आहेत सेजल एंटरप्राइजेस यांचा नवीन प्रोजेक्ट खुशी अपार्टमेंट. प्रोजेक्ट लोकेशन मानसरोवर स्टेशन, कामोठे, नवी मुंबई. स्टेशन पासून जवळ, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळ. आणि एवढेच नाही तर आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ. सेजल एंटरप्राइजेस यांच्या खुशी अपार्टमेंटच्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला मिळतील 1 BHK फ्लॅट फक्त 22 लाख रुपयांपासून. त्यासोबत 80% पर्यंत लोन सुविधा उपलब्ध. सुविधांनी युक्त परिसर, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि भविष्यातील वाढती किंमत. गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी परफेक्ट पर्याय. आजच तुमचं स्वप्नातील घर बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. सेजल एंटरप्राइजेस, विश्वास, गुणवत्ता आणि तुमच्या स्वप्नातील घराची खात्री.